जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नाशिक येथील कथित धर्मांतर प्रकरण आणि अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे नाबालिग मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी देशभर संतापाची लाट उसळली असताना वर्धा येथे बजरंग दलानं तीव्र निषेध नोंदवत प्रशासनाला कठोर कारवाईचा इशारा दिलाय। शहरात काढण्यात आलेल्या निषेध आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अशा प्रकारच्या घटनांविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। नाशिकमधील TCS प्रकरण आणि परतवाडा येथील घटनेचा उल्लेख करत कायद्याचा धाक उरला आहे का असा थेट सवाल उपस्थित करण्यात आलाय। अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय की अशा गंभीर प्रकरणांमध्ये आरोपींवर त्वरित आणि कठोर कारवाई झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जातो। न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। यानंतर वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई, प्रकरणाची जलद गतीने चौकशी आणि अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान या आंदोलनामुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं। या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन आता नेमकी कोणती ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अक्षय मानकर, जनसंग्राम न्यूज, वर्धा।